बांगलादेशमधील अस्थिरता आणि तिथल्या हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतातील राजकीय वातावरण सुद्धा पेटलंय। दुसरीकडे अवैधपणे भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचा विळखा वाढत चाललाय। या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचे संकेत दिले आणि महाराष्ट्रात खास करून मुंबई आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांची धरपकड यंत्रणांनी कशी सुरू केली आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। कोणालाही सोडलं जाणार नाही। पोलीस सगळ्यांचा मागोवा घेतायत, सगळ्यांना अटक। सोलापूर, ठाणे, भिवंडी, धुळे, नवी मुंबई, मुंबई आणि जालना महाराष्ट्रातल्या या शहरांसह विविध ठिकाणी घुसखोरी केलेल्या बांगलादेशींविरोधात फडणवीस सरकारनं आता फास आवळायला सुरुवात केली आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान याचे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते आणि त्यानंतरच राज्याच्या विविध भागात या घुसखोरांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे। बांगलादेशमधील राजकीय अस्थिरता त्याचबरोबर हिंदूंवर होणारे अत्याचार यावरून भारतातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। अशातच भारतात राहणाऱ्या बांगलादेशींची आता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडनं आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच भारतात अवैधरित्या राहणाऱ्या या बांगलादेशींची धरपकड आता पोलिसांकडनं केली जात आहे। खरं तर देशात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात एकट्या मुंबईतून 368 जणांविरोधात कारवाई करण्यात आली होती। त्यापूर्वी 2022 मध्ये 147 बांगलादेशींना अटक करण्यात आली। या कारवायांदरम्यान धक्कादायक गोष्ट म्हणजे बहुसंख्य बांगलादेशींकडे भारतीय आधार कार्ड आणि पारपत्र बनवल्याचं आढळून आलंय। मी पूर्ण वेळ ग्राउंड लेवलवरतीच असणार आहे। मी स्वतः ह्या प्रत्येक गोष्टींचा आढावा मी स्वतः पर्सनली घेणार आहे आणि जे काही आदेश पोलीस प्रशासनाने दिलेले असतील त्याची अंमलबजावणी होते की नाही मी स्वतः ग्राउंड लेवलला थांबून मी तपासणी करणार आहे। परदेशी नागरिकांना जर का कोणी इथलं आयडी प्रूफ इतक्या इझी सोप्या जर का उपलब्ध करून देत असेल तर त्या अधिकाऱ्यांवरती देखील तितकीच कडक कारवाई केली जाईल आणि ह्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। येत्या 3 वर्षांचा विचार करायचा झाल्यास मुंबई पोलिसांनी सुमारे 696 बांगलादेशींना अटक केली। कोर्टाच्या प्रक्रियेनंतर 222 घुसखोरांना मायदेशी पाठवता आलं। 2024 मध्ये 181 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली। यापैकी 33 जणांना परत पाठवण्यात आलंय। गेल्या वर्षीही 368 बांगलादेशींपैकी 68 जणांना मायदेशी परत पाठवण्यात आलं, तर 2022 मध्येही 147 बांगलादेशींपैकी केवळ 21 जणांना परत पाठवण्यात आलं। खरं तर बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्ष लागतात। त्या काळात घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनांचा फायदा घेतात। त्यांच्या बँक खात्यातून बेकायदा व्यवहारही झाल्याचं यंत्रणांच्या कारवाईत दिसून आलंय। अनेक बांगलादेशी भारतात आल्यानंतर स्थिर स्थावर होतात आणि त्यानंतर घुसखोर बांगलादेशींना या ठिकाणी भारतात राहण्यासाठी मदत देखील करतात। त्यासाठी लागणारे कागदपत्रांपासून इतर गोष्टी हे पुरवले देखील जातात। आता ही संपूर्ण साखळी तोडण्याचं मोठं आव्हान एटीएस समोर राहणार आहे। आता ही साखळी कुठपर्यंत जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।